विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण प्रकरण दुसऱ्याला चालू करत आहोत आणि त्या प्रकरणाचं नाव आहे पृथ्वीचे अंतरंग. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा किंवा पृथ्वीच्या अंतरंगाचा विचार करत असताना आपल्याला पृथ्वीच्या आत गाभ्यापर्यंत आणि पृथ्वीपासून वरी असणारे लेअर थर ह्या दोन्हीचा अभ्यास करा आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा. तत्पूर्वी काही कन्सेप्ट आहेत तर त्या कन्सेप्ट आपण एकदम आता याच्यावरनं बघा लक्षात तुम्हाला असं दिसून येईल की तत्पूर्वी नेमकं पृथ्वीच्या आत काय समजा आपण ही जर पॅरलल पृथ्वी अशी गृहीत धरली तर पृथ्वीच्या आत जर काय असेल तर सगळ्यात वरचा थर जो आहे की त्याला आपण भूकवच म्हणतो. काय म्हणतो? भूकवच. भूकवचानंतर खालचा जर कोणता थर असेल तर ते थर आहे आपला प्रावरण नावाचा. काय नाव त्याचं? प्रावरण. आणि प्रावरणाच्या खाली तिसऱ्या नंबरचा जो काय थर आहे त्याला आपण म्हणतो गाभा. हे झालं पृथ्वीच्या आत असणारा भाग. त्यानंतर पृथ्वीच्या वर जर काय असेल तर पृथ्वीच्या वर आपल्याला तपांबर हे आपल्याला दिसणार. तपांबरानंतर काय असेल तर तपांबरानंतर असेल स्थितांबर. स्थितांबरानंतर काय असेल तर नंतर असेल दलांबर. दलांबरानंतर काय असेल तर वरचा थर आहे त्याचा आयनांबर. मग आयनांबानंतर काय असेल तर आयनांबानंतर आहे भयांबर. बरोबर आहे. म्हणजे हे लेअर म्हणजे जर सपाट पृष्ठभाग किंवा पृथ्वीपासून जर आपण पृथ्वीच्या आत जर शिरून काय आहे बघितलं तर आपल्याला हे तीन थर असलेले दिसून येत आहेत. आणि पृथ्वीच्या वर कोणते थर आहे तर पृथ्वीच्या वर आपल्याला हे एवढे थर असलेले दिसून येतात. मग आता एक बघा आपल्या प्रकरणामध्ये यामध्ये बघायचे आपल्याला पृथ्वीचे अंतरंग. नावामध्येच आहे पृथ्वीचे अंतरंग. म्हणजे अंतरंग म्हणजे आतले. म्हणजे आपल्याला ह्या तीन विषयाचा किंवा तीन पॉइंट्सचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर तो आपण पहिल्यांदा आपण काय करूयात सुरुवातीला एका डायग्रामच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात नेमकं पृथ्वीचा अंतरंग हा कशा स्वरूपामध्ये आहे. मग बघा जर आपण सुरुवातीला बघायचं झालं तर आता आपल्याला वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या आकृत्या आपल्याला याच्यामध्ये दिसून येत आहेत. पण आपण जो अभ्यास करणार आहे समजा आपण जर ही अशी पृथ्वी किंवा पृथ्वीचा एक भाग म्हणजे एक भाग जर आपण हा असा दर्शवला गेला तर एका भागाचाच फक्त आपण अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. म्हणजेच थोडक्यामध्ये आपल्याला काय बघायचं तर समजा ही पृथ्वी या स्वरूपामध्ये असते आणि या पृथ्वीपैकी एक भाग आपण जो काढून घेणार आहोत तर तो भाग जर आपण या ठिकाणी जर या स्वरूपामध्ये आपण दाखवला गेला आणि इथून इथपर्यंतचा जो भाग म्हणजे आपल्याला ज्या भागाचा अभ्यास करायचा आहे तो भाग म्हणजे आपण या पृथ्वीचा अंतरंगामधून इथपासून फक्त आपण इथपर्यंतचा आता जे आपण बघणार आहोत तो आपण 1% याच्यातला किंवा एक तुकडा काढून घेणार आहोत आणि या तुकड्याच्या माध्यमातून याचा अभ्यास आपण करणार आहोत. म्हणजे हा जो तुकडा आहे तो या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायचा आहे. आता एक बघा समजून घेऊयात कन्सेप्ट समजून घेऊयात नंतर आपण बघूयात नेमकं काय आहे. आता पृथ्वीचा हा आपण पृथ्वी जर आपण ही गाभा जर आपण किंवा पृथ्वीचा हा केंद्रबिंदू आपण असा मानला गेला तर पृथ्वीचा जो काय सर्वात वरचा थर आहे तर आपण पृथ्वीच्या एकूण थराचे आपण किंवा पृथ्वीचा आपण एकूण 3 भागामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कन्वर्ट केलेला आपल्याला दिसून येतं. त्यामध्ये पहिला भाग हा तुमचा दुसरा भाग असेल आणि सरते शेवटी असणारा हा तुमचा तिसरा भाग असेल. ठीक आहे. हे मुख्य भाग झाले. म्हणजे पृथ्वीचे आपण अंतरंगाचे मुख्य किती भाग केलेले दिसून येत आहेत तर हे मुख्य आपल्याला 3 भाग केलेले दिसून येत आहेत. आता हे 3 भाग जे आहेत ना ते कशा स्वरूपामध्ये ते आपल्याला बघायचं म्हणजे हा सगळ्यात वरचा जो भाग आहे याला आपण म्हणायचं भूकवच. लक्षात ठेवा व्यवस्थित एकदम शिस्तीमध्ये आणि सुंदर पद्धतीने आपण हा समजून घेऊया. त्यानंतर दुसऱ्या नंबरचा जो काही भाग आहे हा भाग आपल्याला बघायला भेटेल प्रावरण. बरोबर आहे. एकूण 3 भाग एकदम छानपैकी. आणि जो काही हा तिसरा भाग आपल्याला बघायला भेटणार आहे याला आपल्या भाषेमध्ये म्हणतात याला म्हणतात गाभा. काय म्हणतायत? गाभा. म्हणजे आपल्याला पृथ्वीच्या अंतरंगाचे एकूण मुख्य असे 3 प्रकार पडलेले आपल्याला दिसून येत आहेत. ठीक आहे. मग आता एक बघा या 3 प्रकारांमध्ये परत अजून नंतर याच्यामध्ये काही भागाचे आपल्याला 2 भाग केलेले दिसून येत आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट बघायला भेटत की इथून जो इथपर्यंतचा एक भाग आहे हा भागाला दुसरा एक म्हणजे आपल्याला केलेलं दिसून येतं आणि इथून इथपर्यंतचा म्हणजेच थोडक्यामध्ये काय म्हणजे थोडक्यामध्ये भूकवचाचे परत 2 भाग केलेले आपल्याला दिसून येत आहेत आणि गाभ्याचे सुद्धा आपल्याला 2 भाग केलेले दिसून येत आहेत.
मग भूकवचामध्ये जे दोन भाग केले त्यातला सर्वात वरचा भाग आपण त्याला म्हणतोय खंडीय कवच. बघा लक्षात ठेवा, नाव लक्षात ठेवा, त्याला काय म्हणतो आपण? खंडीय कवच. आणि खंडीय कवचानंतर दुसरा खालचा जो भाग येतो त्याला आपण म्हणतो महासागरीय कवच. बघा महासागरीय कवच हा 2 नंबरचा भाग. म्हणजे सांगायचंय काय तुम्हाला की याच्यामध्ये भूकवचाचे एकूण 2 भाग केलेले दिसून येतात, त्याच्यामध्ये खंडीय कवच आणि 2 नंबरला महासागरीय कवच. त्याच पद्धतीनं गाभ्याचे सुद्धा आपल्याला 2 भाग केलेले दिसून येत आहेत. त्यातला पहिला भाग आहे बाह्य गाभा आणि दुसरा जो भाग आहे त्याला म्हणायचं अंतर्गाभा. बरोबर आहे, त्याला काय म्हणायचं? अंतर्गाभा. म्हणजे लक्षात ठेवायचं भूकवचाचे 2 प्रकार केले, त्याच पद्धतीनं गाभ्याचे सुद्धा आपल्याला 2 प्रकार केलेले दिसून येतात. ठीक आहे. आता एक दुसरी गोष्ट अशी लक्षात ठेवायचं, खंडीय कवचाला किंवा याच्यामध्ये काय आहे आणि महासागरीय कवचामध्ये काय आहे याचा सुद्धा जर आपण थोडस बघायचं झालं तर याच्यामध्ये आपल्याला असं जाणून येतं, खंडीय कवचाला आपण सियाल हे नाव लक्षात ठेवा. काय नाव लक्षात ठेवायचं? खंडीय कवचामध्ये सियाल आणि महासागरीय कवचामध्ये आपल्याला सायमा असे 2 नावं फक्त लक्षात ठेवा, जसं की आपण परत बघूया. मग एक बघा, सियालचा विचार करता आणि सायमाचा विचार करता हे एक, आणि तदनंतर कुठं आपण बघूयात गाभ्यात. गाभ्यामध्ये निफे हे नाव फक्त लक्षात ठेवा. काय म्हणतो व्यवस्थित बघा, गाभ्यामध्ये निफे. आता पहिलं एक क्लिअर करून घे, सियाल म्हणजे काय किंवा सियालचा नेमका अर्थ काय. तर तो सियालचा अर्थ आपल्याला बघत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायला लागेल, सियाल म्हणजे SIAL याला आपण सियाल म्हणतो. सायमा, आता सियाल म्हणजे काय ते आपण तिथंच घेऊयात. आता दुसरी गोष्ट आहे सायमा. सायमा म्हणजे काय? SIMA याला आपण म्हटलं सायमा. ठीक आहे, किंवा SIMA सायमा. आता एक बघा, किंवा MG म्हटलं तरी चालेल किंवा MA म्हटलं तरी बघा त्याच्यामध्ये. आणि निफेला आपल्या लक्षात काय ठेवायचं, NIFE हे याचे शॉर्ट फॉर्म आहेत, पहिलं हे क्लिअर करून. म्हणजे सियाल याचा अर्थ काय? SI म्हणजे सिलिका. बघा व्यवस्थित, SI म्हणजे काय रे बाबांनो? सिलिका. आणि AL याचा अर्थ काय? तर AL म्हणजे ॲल्युमिनियम. बघा AL म्हणजे काय? ॲल्युमिनियम. म्हणजे सियाल याचा अर्थ काय? तर सियाल या खंडीय कवचामध्ये सिलिका आणि ॲल्युमिनियम प्रकारचे खनिज आहे. ठीक आहे, सिलिका आणि ॲल्युमिनियम. तर सायमाचं सुद्धा तसंच, SI म्हणजेच सिलिका हे पण नाव लक्षात ठेवा, सिलिका. आणि MG याचा अर्थ असा लक्षात ठेवायचा, मॅग्नेशियम. बघा म्हणजे महासागरीय कवचामध्ये सिलिका आणि मॅग्नेशियम प्रकारचे आपल्याला खडक किंवा आपल्याला त्या ठिकाणी खनिज आपल्याला दिसून येते. म्हणजे एकदम व्यवस्थित आणि सुट्ट व्यवस्थित समजून घ्या. आता एक सियाल, सिलिका आणि ॲल्युमिनियम, सायमा, सिलिका आणि मॅग्नेशियम. आता राहिलं काय याच्यामध्ये? राहिलं आता निफे. निफेचा अर्थ काय हो? निफे NI म्हणजेच निकेल. NI म्हणजे निकेल. आणि FE म्हणजेच फेरस. काय त्याला म्हणायचं आता? FE ला आपण म्हणायचं फेरस. फेरसलाच आपल्याला लोह या नावानं सुद्धा ओळखलं जातं. व्यवस्थित बघा, समजून घ्या. प्रत्येक कन्सेप्ट आहे थोडस पाहायला, थोडस एकदा समजेपर्यंत वेळ लागेल, पण एकदा ही कन्सेप्ट क्लिअर झाली की परत आपल्याला तिथला एकही मार्क जाणार नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे बघा, खंडीय कवच सियाल, महासागरीय कवच सायमा, गाभा निफे. निफेमध्ये काय? तर निफेमध्ये निकेल आणि दुसरी गोष्ट आहे फेरस. हे गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे 3 मुख्य भाग आणि 3 भागामध्ये पहिल्या भागात 2 आणि गाभ्यामध्ये 2. पहिल्या भागातले 2 खंडीय कवच, त्याच्या खाली महासागरीय कवच. गाभ्यामध्ये बाह्य गाभा, अंतर्गाभा. ह्या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आता परीक्षेत पुढचा प्रश्न काय होतो बघा, जो की आपल्याला परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे की याच्यामध्ये खंडीय कवच आणि महासागरीय कवच
हे जे काय वेगळं दर्शवले गेले हे कोणी दर्शवले गेले, त्याच नाव काय दिलं गेलं, तर त्याच नाव कॉन्रॅड विलगता. बघा लक्षात ठेवा, त्याच नाव काय दिलं गेलं, कॉन्रॅड विलगता. म्हणजे काय, कॉन्रॅड या भौगोलिक जो काय शास्त्रज्ञ आहे, त्या भौगोलिक शास्त्रज्ञाने हे दोन थर वेगळे केले. कोणते कोणते, खंडीय कवच आणि दुसरं कोणतं, महासागरीय कवच. म्हणून त्यांच्याच नावाने कॉन्रॅड विलगता या नावाने त्याला ओळखलं जातं. आता बघा दुसरा प्रश्न येतो की बाबा भूकवच आणि गाभा हा जो काही थर आहे, भूकवच आणि गाभा, हा भूकवच आणि गाभा हे कुणी वेगळं केलं किंवा याचा शोध कोणी लावला, तर त्याच्यामध्ये लक्षात असं ठेवायचं आपल्याला, या शोधामध्ये कोण होतं, तर या शोधामध्ये होते मोह विलगता. म्हणजे मोह नावाच्या भौगोलिक शास्त्रज्ञाने, मोह विलगता या शास्त्रज्ञाने आपल्याला याचा शोध लावलेला दिसून येतो. म्हणजे कोणत्या दोन रे बाबांनो, याच्यामध्ये भूकवच आणि प्रावरण हे कोणी वेगळं केलं, तर त्याचं नाव लक्षात ठेवायचं मोह, म्हणून मोह विलगता. आणि पुढचा मुद्दा प्रावरण आणि गाभा, व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. परत सांगायला लागलो, त्याच्यामध्ये भूकवचाचं दिलं हा मुख्य प्रकार झाला, प्रावरण दिलं हा सुद्धा आपल्याला मुख्य प्रकार झाला, आणि गाभ्याचा विचार करता गाभा हा सुद्धा आपल्याला मुख्य प्रकार झाला. राहिला प्रश्न कॉन्रॅड विलगता, मोह विलगता आणि अजून एक विलगता राहिलेली आहे. या विलगतेचं नाव आहे या ठिकाणी, जे की प्रावरण आणि गाभा वेगळं केलं, ते नाव आहे गटेनबर्ग विलगता. नाव लक्षात ठेवा, गटेनबर्ग विलगता या पद्धतीने आपल्याला म्हटलं जातं. ओके मित्रांनो, एक बघा जवळपास हे जे काही नावं आपण घेतलेले आहेत, याच्यामध्ये मुख्य 3 प्रकार, भूकवच, प्रावरण, गाभा. जे वेगळ्या केलेले नाव आहे त्याच्यामध्ये कॉन्रॅड विलगता, मोह विलगता आणि गटेनबर्ग विलगता. ह्या गोष्टी थोड्याशा बघा. आता एक असं लक्षात ठेवायचं याच्यामध्ये. आता सियाल, सायमा आणि गाभा, सियाल, सायमा आणि निफे. सियाल म्हणजे काय, सिलिका आणि ॲल्युमिनियम, सियाल. सायमा म्हणजे काय, सिलिका आणि मॅग्नेशियम. आणि निफे म्हणजे काय, निकेल आणि फेरस. त्यालाच आपण काय म्हणतो रे, त्यालाच म्हणतो आपण लोह. म्हणून परीक्षेत असा प्रश्न येईल, गाभ्यामध्ये खालीलपैकी कोणते खनिज आढळतात, उत्तर लक्षात असं ठेवायचं, गाभ्यामध्ये निकेल आणि लोह हे 2 प्रकारचे खनिज आढळताना आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, त्याच्यामुळं या गोष्टी थोड्याशा बघा. आता राहिला प्रश्न प्रावरण. आता प्रावरणामध्ये काय काय आहे, प्रावरणामध्ये रुंदी जवळपास 2900 किलोमीटर इतकी आहे. मग प्रावरणात आपल्याला काय पाहायला भेटतं, प्रावरणामध्ये आपल्याला भूकंप पाहायला भेटतो, भूकंप, बरोबर आहे. प्रावरणामध्ये आपल्याला द्रोणी पाहायला मिळतात, द्रोणी. प्रावरणात आपल्याला काय पाहायला भेटतं, ज्वालामुखी प्रावरणामध्ये पाहायला भेटतो, ज्वालामुखी, बरोबर आहे. भूकंप, द्रोणी, ज्वालामुखी. प्रावरणात अजून काय पाहायला भेटतं, प्रावरणामध्ये पर्वत पाहायला भेटतात. काय पाहायला भेटतात, म्हणून एक गोष्ट बघा, प्रावरणाचा विचार करता भूकंप, ज्वालामुखी, द्रोणी आणि पर्वत ही कशामध्ये पाहायला भेटतं रे आपल्याला, हे पाहायला भेटतं आपल्याला प्रावरणामध्ये. ठीक आहे, म्हणजे या गोष्टीचा अभ्यास करत असताना फक्त एक बघा, याच्यामध्ये हे प्रावरण, ज्याची की लांबी 2900 किलोमीटरची लांबी आहे. परत बघा, आता गाभ्याचा विचार करता गाभ्यामध्ये जे काही तापमान आहे, ते तापमान हे 6000 डिग्री अंश सेल्सिअस. हे तापमान कशाचं आहे, तापमान आहे गाभ्याचं. लक्षात ठेवा. म्हणजे परीक्षेत प्रश्न असा येईल, भूकवचापासून गाभ्याकडे जात असताना किंवा भूकवचापासून पृथ्वीच्या आत जात असताना तापमान हे वाढत जातं की कमी होत जातं, तर त्याचं उत्तर काय असेल बघा. वरच्या म्हणजे भूकवचापासून गाभ्याकडे जात असताना, भूकवचापासून पृथ्वीच्या अंतर्गत जात असताना तापमान हे निश्चितपणे वाढत जातं. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. का, कारण हे तापमान आता ज्वालामुखी, तर प्रावरणामध्ये ज्वालामुखीच्या खाली गेल्यानंतर 6000 डिग्री अंश सेल्सिअसला, जिथं की सूर्याचं तापमान सुद्धा तेवढंच आहे, आणि इथं पृथ्वीच्या अंतर्गत जे काय लाव्हारस जो बाहेर येतो, तो लाव्हारसामध्ये भूक, प्रावरण आणि गाभ्यामधून बाहेर पडलेला आपल्याला जनरली दिसून येतो. ठीक आहे, ह्या गोष्टी एक थोड्याशा बघा. आता राहिला प्रश्न खंडीय कवचामध्ये, जवळपास खंडीय कवचामध्ये 30
ते 35 किलोमीटर आपल्याला खंडीय कवचाची जाडी असलेलं आपल्याला दिसून येतं. एकदम छान पद्धतीने बघा, याच्यामध्ये तुमचा मार्क गेला नाही पाहिजे याची तंतोतंत काळजी घेतलेली आहे. फक्त हे परत परत बघा, कारण हे काय कन्सेप्ट आहेत, हे थोडेसे नाव आहेत, हे विसरू शकतात. मग कोण कोणामुळे वेगळं झालं हे सुद्धा म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण दिलेलं आहे, ते थोडस विसरण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळं आपल्याला हे 1, 2, 3 वेळा हे पहा, किंवा हे वहीमध्ये जर तुम्ही व्यवस्थितपणे लिहून घेतलं तर तुम्हाला हे विसरण्याचे खूप कमी चान्सेस असतील. ठीक आहे. त्याच्यामुळं आता एक बघा, हे टेम्परेचर बघा 30 ते 35. आता पुढचा प्रश्न असतो, खंडीय कवचामध्ये पुढील पैकी कोणतं खनिज आढळतं? तर ते ग्रॅनाइट प्रकारचं खनिज आहे, एवढं लक्षात ठेवा. कोणतं आहे? ग्रॅनाइट प्रकारचं खनिज आपल्याला कशामध्ये बघायला भेटतं? तर ते खंडीय कवचामध्ये आपल्याला ते पाहायला भेटतं. त्याच्यामुळं पृथ्वीच्या अंतर्गत आपण जात असताना साधा आपण विहीर घ्यायला गेलो तर अनेक प्रकारचे थर आपल्याला दिसून येत आहेत. मग जर गाभ्यापर्यंत जायचं म्हटलं तर अशा वेगवेगळ्या थरामधून आपल्याला जावं लागतं किंवा ते आपल्याला दिसून येतं. त्याच्यामुळं खंडीय कवच, महासागरीय कवच किंवा इकडं भूकवच, प्रावरण आणि गाभा या तिन्हीचा विचार करता आपल्याला या पद्धतीनं थोडक्यामध्ये अभ्यास करावा लागेल, जो की पृथ्वीच्या केंद्रबिंदूपासून, केंद्र भागापासून भूकवचापर्यंत जो काही आपण एक भाग घेतलाय तो भाग या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवावा लागेल आणि परीक्षेमध्ये चुकणार नाही याची काळजी घ्या. परत एकदा आता शेवटचा असा आहे का, एकूण पृथ्वीच्या अंतरंगाचे 3 भाग व्यवस्थितपणे लक्षात द्या. पृथ्वीच्या अंतरंगाचे 3 भाग, त्यामध्ये पहिला भाग भूकवच, दुसरा भाग प्रावरण, तिसरा भाग गाभा. भूकवचाचे एकूण 2 प्रकार पडतात, त्याच्यामध्ये खंडीय कवच एक आहे आणि दुसरं महासागरीय कवच आहे. खंडीय कवचामध्ये सियाल आणि महासागरीय कवचामध्ये सायमा, तर गाभ्यामध्ये आपल्याला निफे बघायला मिळतं. ठीक आहे. त्याच्यामुळं हे 3 भाग 3 लक्षात ठेवा. मात्र याच्यामध्ये खंडीय कवचामध्ये सियाल, सियाल म्हणजे काय तर सिलिका आणि ॲल्युमिनियम. तर महासागरीय कवचामध्ये सायमा, सायमा म्हणजे काय तर सिलिका आणि मॅग्नेशियम. आणि खाली गाभ्यामध्ये निफे, निफे म्हणजे काय तर निकेल आणि फेरस कंसामध्ये लोह, असं लक्षात ठेवलं तर आपल्याला ते चालेल. आता दुसरा प्रश्न येईल तुम्हाला परीक्षेमध्ये की सियाल आणि सायमा खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने वेगळे केले, तर त्याला नाव काय दिलं गेलं, त्याला नाव दिलं गेलं कॉन्रॅड विलगदा. लक्षात ठेवा व्यवस्थित, काय नाव दिलं? कॉन्रॅड विलगदा. त्यानंतर भूकवच आणि प्रावरण हे जर कोणी वेगळं केलं असं परीक्षेमध्ये आलं तर भूकवच आणि प्रावरण हे मोहविलगता या नावाने ओळखलं जातं. आणि प्रावरण आणि गाभा कोणत्या नावाने ओळखलं जातं तर ते आहे गटेनबर्ग विलगता या नावाने ओळखलं जातं. पृथ्वीच्या केंद्र भागाचं जवळपास 6000 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान असलेलं आपल्याला दिसून येतं किंवा ते जाणवतं. आणि त्याच्यामुळं हे प्रावरणाचा विचार करता भूकंप, पर्वत, ज्वालामुखी, द्रोणी हे आपल्याला प्रावरणामध्ये बघायला मिळतं. ठीक आहे. या पद्धतीनं आपल्याला दुसऱ्या लेसन मध्ये दिलेला आहे. आणि खनिजाचा विचार केला तर ग्रॅनाइट प्रकारचं खनिज हे आपल्याला भूकवचामध्ये दिसतं, ही पण आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे. चला तर आता आपण बघूयात व्यवस्थितपणे जी काय आतापर्यंत आपण माहिती पाहिलेली आहे एकदम सोयीस्कररित्या. आता हे बघा, ही भाग आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे, पृथ्वीच्या अंतर्गत असणारी. मग आता एक सगळ्यात वरचा थर आपण आत्ताच पाहिला, त्याला नाव दिलं आपण भूकवच. नंबर 2 चा थर आहे त्याला नाव दिलं आपण प्रावरण. आणि नंबर 3 चा जो थर आहे त्याला नाव दिलं आपण गाभा. गाभ्याचे 2 प्रकार केले, बाह्य गाभा, अंतर्गाभा. प्रावरणामध्ये 2900 किलोमीटरच्या जवळपास. आणि भूकवचाचे 2 भाग केले, त्यामध्ये पहिला एक आहे खंडीय कवच. बरोबर आहे. बघा, खंडीय कवच आणि दुसरा भाग आहे महासागरीय कवच. बरोबर आहे, जे की याच्यामध्ये आपण याचा अभ्यास केला. जवळपास 6371 किलोमीटर म्हणजे आपण ऍव्हरेज दिलं तर 6371 किलोमीटर म्हणजे पृथ्वीचं केंद्रबिंदू असलेलं आपल्याला दिसून येतं. बरोबर आहे, केंद्रबिंदू. आता एक प्रावरण 3000 ही बघा दिलेली उंची आणि भूकवचाची मिनिमम 30 दिलेली आहे, पण 30 ते 35 ऍव्हरेज आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. हे आपल्याला गाभ्याचं चित्र दिलेलं आहे. गाभ्याचा अभ्यास करत असताना आपल्याला सगळ्यात वरचा थर कोणता आहे तर तो आहे भूकवच. त्यालाच आपण खंडीय कवच, महासागरीय कवच, प्रावरण, बाह्य गाभा आणि अंतर्गाभा हा आपल्याला दिलेला गाभ्यामध्ये दिलेला आहे, जो की गाभ्यामध्ये आपल्याला निफे, बरोबर आहे, निफे पाहायला भेटलं. नी म्हणजे काय? नी म्हणजे निकेल आणि फे म्हणजे
फेरस. आता हे पाठ झालं तुम्हाला, हे फक्त आता रिवाइज स्वरूपामध्ये आपल्याला थोडक्या ह्याच्यामध्ये पाहायचं आहे. त्यानंतर पुढे बघा, पुढे दिलेलं आता हेच आहे. आता परत आपण फक्त तिथं एकदाच समजून सांगितलंय, हे फक्त आता स्वरूपामध्ये लक्षात ठेवा. 30 ते 35 किलोमीटर ही भूकवचाची काय आहे रे बाबांनो, जाडी आहे. त्यामध्ये खंडीय कवच एक आणि दुसरा आहे महासागरीय कवच. खंडीय कवचाला आपण काय नाव दिलं होतं, सियाल. सियाल म्हणजे काय, सिलिका. सिलिकाला या पद्धतीने लक्षात ठेवा, सिलिका. आणि हे आहे तुमचं ऍल्युमिनियम. बरोबर आहे, हेच आहे ऍल्युमिनियम, हे सिलिका. आता यानंतर वेगळं कशाने झालं तर ती नाव दिलं आपण कॉन्रॅड विलगता. खंडीय कवच आणि महासागरीय कवच अलग जर कोणी केलं असेल तर ती कोणी केलं, कॉन्रॅड विलगता. आणि महासागरीय कवचामध्ये सायमा. सायमा म्हणजे इथं सियाल. मगाशी दिलेलं आहे, आपण हे व्यवस्थितपणे समजून दिलंय. फक्त एक mg, आता तिथं आपण बघा mg म्हणजे काय होतं, मॅग्नेशियम. काय लक्षात ठेवायचं, मॅग्नेशियम. ह्या गोष्टीचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागेल. त्यानंतर मोहविलगता आपण पाहिली होती. मोहविलगता म्हणजे काय होतं रे बाबांनो, की मोहविलगताचा याचा अर्थ असा होता की भूकवच आणि प्रावरण हे वेगळं जर कोणी केलं असेल तर ते कोण होते, मोहविलगता. प्रावरणाचा विचार करता पर्वत, द्रोणी, भूकंप, ज्वालामुखी निर्मिती. मग असेच पाहिलं आपण. बघा, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपण या एकाच डायग्राम मध्ये तुम्हाला केलेला दिसून येतं. त्याच्यामध्ये प्रावरणामध्ये बघा भूकंप, द्रोणी, ज्वालामुखी, पर्वत या सगळ्या गोष्टी आपण कुठं पाहिलेल्या आहेत, या गोष्टी पाहिलेल्या आहेत आपण प्रावरण. आणि पुढचं त्याच्यामध्ये होतं प्रावरण आणि गाभा हे खालीलपैकी कशाने वेगळं केलं गेलं, तर लक्षात ठेवायचं प्रावरण आणि गाभा अलग केलं गेलं, त्यांचं नाव होतं गटेनबर्न विलगता. मग प्रावरण आणि गाभा ह्या ह्यांनी केलं अलग. गाभ्याचा विचार करता गाभ्यामध्ये निफे म्हटलं होतं, त्याच पद्धतीनं निकेल परत म्हणतोय, लक्षात ठेवा Fe फेरस. फेरस याचा अर्थ काय तर त्याला आपल्याला म्हणता येईल लोह. फेरसचा अर्थ काय, लोह. त्या गोष्टी बघा. आणि तापमानाचा विचार करता 6000 डिग्री अंश सेल्सिअस हे गाभ्यामधलं तापमान आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, चला नेक्स्ट आपल्याला दिलेला आहे पृथ्वीच्या सर्वात वरच्या घनरूप. मग एक वाक्य आपल्याला अजून ऍड झालं, किंवा जे काय भूखंडीय कवच आहे, जे काय खंडीय कवच आहे, ती खंडीय कवच हे कशा स्वरूपामध्ये आहे, तर ते उत्तर काय असेल रे, घन स्वरूपामध्ये आहे. त्याला आपण भूकवच म्हणतो. भूकवचाची जाडी 30 ते 35 किलोमीटरची आहे. भूकवचापासून जसे जसे खाली जाऊ, हा शब्द महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. भूकवचापासून जसे जसे खाली जाऊ तसे तसे तापमान हे आपल्याला काय वाटतं, काय होतं, तसं जसं पृथ्वीच्या अंतर्भागात जाऊ तसं तापमान हे वाढत गेलेलं आपल्याला दिसून येतं. मग पृथ्वीच्या केंद्रस्थानामध्ये सुमारे 5500 ते 6000 डिग्री अंश सेल्सिअस पर्यंत तापमान आहे. मग अशीच म्हटलं आपण पाहिलेलं पण आहे ते. आणि खंडीय कवचाचा प्रामुख्याने, आता खंडीय कवच म्हणजे काय, हे बघा ते सियाल, परत आता तेच येते, यापासून बनवलेली आहे. खंडीय कवचामध्ये कसला प्रकारचा, ग्राफाइट किंवा ग्रॅनाइट प्रकारचा खडक आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतो. महासागरीय कवचामध्ये सिलिका आणि मॅग्नेशियम. बघितले, पाठ केले, फक्त इथं आता सायमा ते पण आपण आहे. खंडीय कवच आणि महासागरीय कवच यांच्यामध्ये कॉन्रॅड विलगता, भूकवच प्रावरण यांच्यामध्ये मोठी विलगता आहे. पण त्यामध्ये भूकवच आणि प्रावरणामध्ये मोठी विलगता आहे, जी की आपण मोह विलगता या नावाने आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. ठीक आहे, प्रावरण गाभा तेच नाव आहे, गठनबर्न विलगता. प्रावरणाची खोली 2770, ऍव्हरेज आपण 2900 किलोमीटरची दिलेली आहे. बाह्य गाभ्याचा विचार करता 2900 ते 5100, म्हणजे बाह्य गाभा म्हणजे बघा थोडक्यामध्ये बाह्य गाभा याचा अर्थ 2900 ते 5100, म्हणजे या ठिकाणची जी आहे याच्यामध्ये 2900 ते 5100 या दरम्यान आपल्याला कोण आलेलं दिसून येतं, या दरम्यान आपल्याला बाह्य गाभा असलेलं दिसून येतं. ठीक आहे, त्याच्यामध्ये गटेनबर्न विलगता आणि मोह विलगता. यस, 2900 किलोमीटरचा काय पाहिलं, त्याच्यामध्ये बाह्य गाभा. गाभ्यामध्ये लोह आणि निकेल
यस, पाठ झाले ते तुम्हाला आता. आणि निफे यास आपण म्हणजे बघा, गाभ्यामध्ये काय आढळतं? निफे आढळतं. यस, म्हणजेच थोडक्यामध्ये परत एकदा सरते शेवटी ऐका, एका भाषेमध्ये ऐका, जे की तुम्हाला पूर्णपणे याच ठिकाणी समजून येईल. एकूण पृथ्वीच्या अंतरंगाचे 3 प्रकार, त्याच्यामध्ये भूकवच, प्रावरण आणि गाभा, 3 प्रकार. भूकवचाचे प्रमुख 2 प्रकार पडतात, त्याच्यामध्ये खंडीय कवच आणि महासागरीय कवच. नंबर 2, खंडीय कवचामध्ये सियाल या नावाने ओळखलं जातं, तर महासागरीय कवचाला सायमा या नावाने ओळखलं जातं. सियाल याचा अर्थ काय, तर सिलिका आणि अल्युमिनियम हे खंडीय कवचामध्ये असलेलं दिसून येतं. तर महासागरीय कवचामध्ये आपल्याला सायमा म्हणजे सिलिका आणि मॅग्नेशियम असलेलं दिसून येतं. आणि सरते शेवटी गाभ्यामध्ये आपण निफे नावाचं एक दिलेलं आहे. तर निफे म्हणजे काय, निकेल आणि फेरस, त्यालाच आपण काय म्हणतो, लोह या प्रकारे. खंडीय कवच आणि महासागरीय कवच हे कॉन्राड विलगता या नावाने वेगळे झालेले आहे. भूकवच आणि प्रावरण हे आपल्याला मोह विलगता या नावाने वेगळे झालेले आहे. आणि प्रावरण आणि गाभा हे आपल्याला गटेनबर्ग विलगता या नावाने ओळखले जाते. भूकवचाची जाडी 30 ते 35 किलोमीटर असलेले आपल्याला दिसून येतं. आणि भूकवचामध्ये ग्रॅनाइट प्रकारचा खडक असलेला सुद्धा आपल्याला दिसून येतं. राहिला भाग प्रावरणाचा, प्रावरणामध्ये पर्वत, द्रोणी, भूकंप, ज्वालामुखी 2900 किलोमीटरच्या अंतरामध्ये आपल्याला दिसून येतं. तो आपण प्रावरण हा भाग म्हणून ओळखला जातो. बाह्य गाभा आणि अंतर्गाभा असे गाभ्याचे 2 प्रकार पाहिले. बाह्य गाभ्याचा विचार करता 2900 ते 5000च्या आसपास ती त्याची आपल्याला रुंदी किलोमीटर मध्ये असलेले दिसून येते. आणि अंतर्गाभ्यामध्ये जवळपास अंतर्गाभ्याचं 6000 डिग्री सेल्सिअस तापमान असलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. तर या पद्धतीने बघा, आपण भूगोलामधला दुसऱ्या प्रकरणामधला म्हणजे त्याचं नाव होतं आपल्याला काय बघा, पृथ्वीच्या अंतरंग, या पद्धतीने आपल्याला माहिती त्या ठिकाणी पाहता येईल. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. आणि हे लेक्चर पाहून तुम्हाला कसं वाटलं हे आपण खाली कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नोंदवावं ही विनंती. तसेच अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला समर्थ अकॅडमी कळंब या युट्यूब चॅनलवरती आपल्याला सबस्क्राईब करावं लागेल. एवढी फक्त गोष्ट लक्षात ठेवा. तसंच NMMS साठीच्या ऑनलाईन बॅचेस साठी जर आपल्याला ऍडमिशन पाहिजे असेल तर ते आपल्याला समर्थ अकॅडमी या ऍप वरती आपल्याला ते बघायला भेटेल. या ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण दिलेली आहे, त्या ठिकाणी आपण ते पाहू शकता. तर थांबूयात आपण याच ठिकाणी, भेटूया पुढच्या लेक्चर मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.